नमस्कार. आपण पाहता झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबलं आहे. पुढे राजकारणात काय होईल याची चर्चा सुरू आहे, पण त्या अपघाताची चर्चा अजून थांबत नाही. राजकारणही सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होतात, अपघाताबद्दलही शंका उपस्थित केल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढे काय होणार, मधल्या काळामध्ये विलिनीकरणाच्या चर्चा होत्या, त्याचं पुढे काय होणार, असे एक ना एक अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या मनात आहेत. आणि याच सर्वांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नेते आणि अजित पवारांचे अत्यंत जवळचे मित्र सुनील तटकरे. खूप खूप स्वागत आहे तटकरे सर. मी मगाशी एक उल्लेख केला की अजित पवारांचे अत्यंत जवळचे मित्र हे आम्ही बघितलं आहे, मीही बघितलं आहे अनेक वेळा. असं म्हटलं जायचं तुमच्याबद्दल, दो दिल एक जान वगैरे असं तुमच्याबद्दल म्हटलं जायचं. अजित पवारांचं निधन तुमच्यासाठी व्यक्तिगत एक मोठं नुकसान आहे, असं तुम्ही म्हणालात मागे बोलताना याविषयी. पण आता पक्षाचे नेते तुम्ही आहात, तुम्हाला सगळ्यात मोठी उणीव कुठली भासते, एक पक्षाचा नेते म्हणून या एका क्रिटिकल सिच्युएशनमध्ये, की एक मित्र म्हणून? मित्र म्हणून सुद्धा व्यक्तिगत जीवनात आणि या संबंध राजकीय प्रवासात एक प्रचंड पोकळी आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. माझ्या मनामध्ये अजूनही या बाबतीमध्ये विश्वास बसत नाहीत की दादा आपल्यात नाही आहेत, पण सत्य स्वीकारावं लागत असतं. ज्या पद्धतीने त्यांच्यानी माझी 35 वर्षापूर्वी ओळख झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझा प्रवेश पवारसाहेबांच्याजवळ चर्चा करून जरूर झाला, परंतु पवारसाहेबांनीच मला दिल्लीत सांगितलं होतं की मुंबईत कोणाची तरी भेट होईल आणि मग निर्णय जाहीर करू. त्यावेळेला माझ्या मनोहर आमदार निवासाच्या 135 रूमवरती दादा आले होते. जवळपास 2 तास मी त्यांच्याजवळ चर्चा केली, कारण त्या अगोदरचा माझा राजकीय प्रवास अतुलसाहेब असतील, विलासरावजी असतील, सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील, या सगळ्या नेतेमंडळींच्या मार्फत त्या ठिकाणी झालेला होता. स्वर्गीय वसंतदादांचं पाठबळ मला 85ला त्यावेळेला मिळालं. राज्यपातळीवरची उमेदवारी मला 85ला मिळाली. म्हणजे राज्याच्या राजकारणात विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला 85ला मिळाली. आणि त्यामुळे गेल्या 30 वर्षात, कारण दादांची माझी भेटीनंतर माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश त्यावेळेला जाहीर झाला, त्यामुळे गेल्या 26 वर्षात व्यक्तिगत घट्ट मैत्री तर राहिलीच, परस्परांच्या बद्दलचा विश्वास, विशेष करून माझा होता त्यांचा विश्वास. मी त्यांना नेता मानलं, कालही मानत होतो, आजही आहे, आणि उद्याच्या भवितव्यामध्ये माझ्या जीवाजीव असेपर्यंत, माझा राजकीय प्रवास चालू असेपर्यंत माझे नेते दादाच असतील. आणि अशा वेळेला या त्यांच्या अकाली अपघाती निधन जे सर्वांनाच महाराष्ट्राला क्लेशकारक वाटलं, देशामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये खूप हळहळ निर्माण झाली त्यावेळेला, त्या मृत्यूच्या नंतर. त्यामुळे एक प्रचंड पोकळी आहे, व्यक्तिगत आहे, राजकीय आहे. त्यांच्याशिवाय हा सगळा राजकीय प्रवास हे प्रचंड कठीण आहे. पण त्याच्यातूनच त्यांनी ज्या निर्धाराने काम करायला शिकवलं, त्या निर्धाराने पुढची वाटचाल पक्षाची संघटन, पक्षाचे आमदार, कार्यकर्ते यांच्या भावना समजून घेत वहिनींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण जसं मी म्हटलं की मित्र म्हणून तुम्हाला कुठली जास्ती उणीव भासते, एक मित्र म्हणून या क्षणाला? मित्र म्हणून तर प्रचंड उणीव आहेच, कारण जानेवारीच्या 4 तारखेलाच ते रायगड जिल्ह्यात आले होते. त्यानंतरसुद्धा अनेक वेळेला, कारण मित्र म्हणून चर्चा करताना दादांची जी प्रतिमा एकदम कडक किंवा वगैरे वगैरे जी काय होती, त्यापेक्षा मित्र म्हणून दादा खूप संवेदनाशील होते. खूप संवेदनाशील, खूप कुटुंबाच्या बद्दलची आपुलकीची आस्था विचारणं, म्हणजे एक कौटुंबिक नातं जसं असतं त्याच नात्याचा प्रभाव घेत आम्ही दोघेजण वावरत आलो, वागत आलो. आणि एक बाब दादांच्या मनात नक्कीच विश्वास निर्माण करण्यामध्ये माझ्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्याकडून योग्य ते काम झालं की सुनील, आपण जे सांगेल, आपण जो निर्णय घेईल, आपल्याला राजकीय असेल किंवा इतर काय बाबती असतील, त्याच्या अनेक असतात बाबी की ज्याच्यातून आपल्याला एक व्यक्तिगत मैत्री, व्यक्तिगत ऋणानुबंधाचं नातं हे आपोआपच निर्माण होत असतं. आणि ते निर्माण होत असतानाच परस्परांच्या भावना या त्याच्यातल्या महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे दादांचं कुटुंब, माझं कुटुंब, आमच्या दोन्ही परिवाराचं एक अतूट असं ऋणानुबंधाचं नातं निर्माण झालं. ती प्रचंड पोकळी मला आयुष्यभर जाणवेल. मग तुम्ही एक उल्लेख केला की अजूनही अनेकांना हे पचवणं कठीण जात आहे की दादा अचानक असे निघून जातात, त्यांचा अपघात होतो. पण त्या अपघाताभोवती भरपूर चर्चा सध्या सुरू आहेत, वेगवेगळ्या चर्चात अनेकांना, म्हणजे महाराष्ट्राच्या आज चौकाचौकात, नाक्यानाक्यावरती, चावडीवरती चर्चा सुरू आहे की नक्की काय झालं.
अनेक जण याच्याशी शंकाही उपस्थित करतात. इतर सामान्य जनता तर ठीक आहे, पण अनेक नेते याविषयी बोलत आहेत. जे इतर पक्षाचे नेते बोलत आहेत हे पण ठीक आहे, तुमच्याही पक्षाचे नेते अमोल मिटकरी आहेत, आमदार आहेत, तेही फार गंभीर प्रश्न उपस्थित करतात याच्याविषयी. एक असं आहे की ज्या दिवशी दुर्दैवी अपघात घडला त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक बाब स्पष्ट केलं की केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भामध्ये खोलवर चौकशी करावी. पहिले 2 दिवस तर मी प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतोच, आपण पाहिलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा ही भूमिका नक्कीच आहे की केंद्रीय मंत्रालयाने, राज्य सरकारने ज्या काय अशावेळीच्या दुर्दैवी घटना घडत असतात त्यासाठी ज्या काय तपास यंत्रणा काम करत असतात त्या सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत जी काही चौकशी असेल ती लवकरात लवकर करावी. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या जनतेसमोर ती वास्तवता त्या ठिकाणी आणावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, दादांचा एक जिवलग सहकारी म्हणून माझी सुद्धा ठामपणाने तीच मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय व्यक्तिगत मत या सगळ्या घटनाक्रमाबद्दल? नाही, एकदा एखाद्या बाबतीमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले की मग व्यक्तिगत मत राहणं हा विषय नाहीच. माझं व्यक्तिगत मत हेच आहे की याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि त्याच्यातली सत्यता ही राज्यातील आणि देशाच्या जनतेसमोर त्या ठिकाणी यावी, हा माझा ठामपणाचा आग्रह आहे. पण तुम्हालाही वाटतं हा अपघात आहे की ज्या प्रकारे शंका उपस्थित होतात की घातपाताची शक्यता असू शकते, तुमच्या मनात काय? नाही, कसं आहे की मी वारंवार कमलेशजी हेच सांगतो आहे की शेवटी एखाद्या कुठल्याही घटनेबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर आपल्या देशातल्या व्यवस्थेनुसार त्या संदर्भातली सखोल चर्चा करणं, सखोल चौकशी करणं वेगवेगळ्या तपास यंत्रणांमार्फत. कारण याच्यामध्ये कसं आहे, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स एक महत्त्वाचं असतं की ज्याच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंतच्या नोंदी, पायलट कोणाशी काय बोलले किंवा काय घडलं तेही त्याच्यामध्ये असतं. इतरही बाबी त्याच्यात नाही येतील. विमानाचा मेंटेनन्स होता किंवा कसा होता, काय होता, हे सगळं त्याच्यामधून येईल ना बाहेर. आणि ते यावं, ते येणं गरजेचं आहे. दादांच्या या अकाली जाण्याच्यामुळे संबंध राज्यभरामध्ये जी शोककळा पसरली त्याच्यातून ज्या वेळेला अशापैकी प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्याची उत्तरही मिळालीच पाहिजेत आणि ती योग्य पद्धतीने मिळाली पाहिजेत, अशीच आमची भूमिका आहे. तुमची अमोल मिटकरींशी काही चर्चा झाली याबाबत? नाही, मी या विषयावरती काय बोललेलो. पण तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कराल की कारण ते रोज एक नवीन मुद्दा उपस्थित करतात. पण पक्षाशी, कारण म्हणजे त्यांच्या बोलण्याने त्यांनी जे आरोप करतात तेच आरोप मूलतः आता विरोधकांनी लावून धरलेत. संजय राऊत असेल, अनेक नेते बोलतात याविषयी. त्या आरोपामधल्या काय बाबी असतील, संजय राऊत काय बोलतात त्याच्या बाबी असतील, या सगळ्याची चौकशी करताना त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हासहित त्याची चौकशी व्हावी. म्हणजे आपोआपच त्या साऱ्या गोष्टीचा स्पष्टपणाची माहिती राज्यातल्या आणि देशातल्या जनतेसमोर येईल. ती येणं गरजेचं आहे आणि ती लवकरात लवकर यावी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी स्वतःची भावना आहे.